नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या ठिकाणी जवळजवळ 102 पदांच्या वेकेन्सी आलेल्या आहे मित्रांनो. खूप अशा चांगल्या वेकेन्सी आहेत. ऑल महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतो. नॉर्मल काही बेसिक गोष्टी आहेत, बेसिक अटी आहेत. त्या अटी जर तुम्ही पूर्तता केल्या, तर तुम्हाला ही नोकरी मिळू शकते. पेमेंटचा जर विचार केला मित्रांनो, तर सुरुवातीचं पेमेंट जवळजवळ ₹15,000 आहे. मॅक्सिमम तुम्ही 50,000 पेक्षा जास्त पेमेंट इथे घेऊ शकता. तर पूर्णपणे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला तेच पाहायचं आहे, की कोणत्या-कोणत्या यामध्ये वेकेन्सी आहेत, कोणत्या वेकेन्सीला किती जागा आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या वेकेन्सीसाठी कोणकोणते शैक्षणिक अर्हता लागणार आहे, वय किती असणार आहे, याच्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअर फोर्स तसंच पोलीस भरती, एस-एस-जी-डी किंवा अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला यामध्ये भरती व्हायचं असेल किंवा अशाच प्रकारच्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आणि नवीन जी-आर पाहायला आवडत असतील, मित्रांनो आत्ताच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता. बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं तर पूर्णपणे आयुष्यभर मोफत असणार आहे ते आणि कोणतीही फी इथे आकारली जाणार नाहीये. तर मित्रांनो, सुखरूप आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता 11/10/2024 ची ॲड आहे. या ॲडचं पूर्णपणे परिपत्रक या महिन्यात आलेलं आहे म्हणजे 9/1/2025 ला आलेलं आहे. तर ही पूर्ण आधी ॲड बघूया आणि त्याच्यानंतर ते परिपत्रक आपण बघून घेऊयात. तर याच्यामध्ये मित्रांनो ही जाहिरात आहे पूर्णपणे ही प्रस्तावना आहे. ही प्रस्तावना आपल्याला वाचायची नाहीये. ऑलरेडी आपला व्हिडिओ मोठा होणार आहे थोड्यापैकी. हे वाचत बसलो तर अजून मोठा होऊन जाईल. त्याच्यामध्ये कोणकोणते वेकेन्सी आहेत. यामध्ये प्रयोगशाळा परिचर आहे 8 वेकेन्सी. त्यानंतर शिपाई आहेत 3 वेकेन्सी. त्यानंतर मदतनीस 1 वेकेन्सी. त्यानंतर सहकिरण परिचर 7 वेकेन्सी. शिपाई आहेत 8 वेकेन्सी. प्रयोगशाळा परिचर 3 वेकेन्सी. रक्तपेढी परिचर 4 वेकेन्सी. त्यानंतर अपघात सेवक 5 वेकेन्सी. बाह्य रुग्णसेवक 7 आणि कक्षसेवक 56 वेकेन्सी आहेत. पेमेंट तुम्ही इथं बघाल तर मित्रांनो कमीत कमी 15,000 ते मॅक्सिमम 47 म्हणजे 50,000च्या आसपास तुमचं पेमेंट सुरुवातीचं असणार आहे. सुरुवातीचं 15,000 प्लस 20 म्हणजे 20च्या आसपास तुमचं सुरुवातीचं पेमेंट त्यानंतर वाढत जाईल मित्रांनो. तर यामध्ये मित्रांनो गट ड साठी ही पूर्णपणे ॲड आहे. बघू शकतो आपण पूर्णपणे. तर याच्यामध्ये परीक्षा दिनांक याबाबतची पूर्णपणे माहिती जी आहे ती rcmgmc.ac.in या संकेतस्थळावर आपल्याला पूर्णपणे ही माहिती मिळणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्णपणे ही तुम्हाला जी वेबसाईट आहे तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल. तर याच्यामध्ये आपण पुढे गेलो जवळ-जवळ 23 पानांची ही पूर्णपणे ही पी-डी-एफ आहे. ही पी-डी-एफ तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही गेलात तर आपला WhatsApp नंबर आहे. याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली मेडिकल किंवा कोल्हापूरची वेकेन्सी असं काही जर टाइप केलं आपल्या WhatsApp नंबरला, तुम्हाला ही पी-डी-एफ मिळून जाईल. तर याच्यामध्ये एज क्रायटेरिया जर आपण पाहिला, तर जवळ-जवळ या पी-डी-एफमध्ये तुम्ही जाल, तर याच्यामध्ये सर्व पदांसाठी 18 ते 38 वय तुमचं असेल, तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता. खूप चांगली संधी आहे मित्रांनो. ही संधी सोडू नका. 10वी पास आणि 18 ते 38 तुमचं वय असेल, तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म भरू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला ती जी वेकेन्सी आहे म्हणजे जसं-जसं तुम्ही बघत गेलात तर यामध्ये नवीन जे परिपत्रक आलंय 9/1चं ते आता आपण पुढे बघणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही तुम्ही मित्रांनो इथे बघू शकता 9/1चं हे परिपत्रक आपल्याला इथे आलेलं आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर प्रशासकीय कारणास्तव ऑनलाईन अर्ज स्वीकृती 31/10/2000 पासून सुरू झाली नसून सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 11/1/2025 पासून ही जी ऑनलाईन अर्ज आहे ती सुरू होणार आहे मित्रांनो. ते जवळ-जवळ 31/1/2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. ते परीक्षेच्या आधी 10 दिवस म्हणजे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रमाणपत्र आहे जे उपलब्ध होण्याचे दिनांक आहे ते परीक्षेच्या आधी 10 दिवस तुम्हाला इथे मिळणार आहे असं यांनी यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला जी परीक्षा आहे ती परीक्षा तुम्हाला पूर्णपणे तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या मेल आयडीवरतीच तुम्हाला याची पूर्णपणे माहिती मिळून जाईल. यासाठी फॉर्म फी जी आहे ती फॉर्म फी जवळ-जवळ ₹1,000 खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि कास्टसाठी ₹900 आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो पूर्णपणे हे परिपत्रक होतं. अशा प्रकारे पूर्णपणे ही पी होती. जर तुम्ही पात्र असाल, जर तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल, तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता आणि जाऊन आत्ताच्या आत्ता डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या नवीन